Hello dear students, our today's topic is obtain the expression for gravitational potential due to the spherical shell. Gravitational potential मध्ये spherical shell मुळे काय चेंज होतो किंवा spherical shell मुळे आपल्याला gravitational potential काय मिळतं हे आता आपल्याला काढायचं आहे. ओके, 5 to 6 मार्क्स साठी हा क्वेश्चन विचारण्यात येऊ शकतो. Let us consider the spherical shell of a mass capital M and radius capital R. एक आपल्याला spherical shell घ्यायचा आहे ज्याचा mass capital M आहे आणि radius capital R आहे. If P be the point outside the shell at a distance small r from the center O as shown below. ओके, एक पॉइंट आहे P जो स्मॉल r इतक्या डिस्टन्सवर आहे फ्रॉम सेंटर, या स्पियरचा जो सेंटर असेल तिथपासनं, ॲज शोन बिलो. ओके, सो डायग्राम दाखवली आहे. खाली एक स्पियर आहे, एम विल बी द सेंटर, त्याच्यानंतर स्मॉल आर डिस्टन्सवर पॉईंट पी आहे, त्यानंतर जो शेल आहे त्या शेलमधली आपण एक रिंग घेतलेली आहे. पुढे सांगतेच आहे काय आहे तर ABCD अशी रिंग घेतलेली आहे आणि त्या रिंगमुळे तयार झालेला अँगल आहे डी थिटा, टोटल अँगल आहे थिटा. वरचं जे डिस्टन्स आहे सी पासनं पी पर्यंतचं ते आहे स्मॉल एक्स आणि रेडियसचं कॅपिटल आर, वी नो दॅट. ओके, सो डिराइव द स्पेरिकल शेल, डिवाइड द स्पेरिकल शेल इनटू द लार्ज नंबर ऑफ सर्क्युलर रिंग्स. आपण जर शेलला कापलं, आपण जर बॉलला कापलं तर काय होतील, आपल्याला रिंग्स मिळतील. ओके, सर्क्युलर रिंग्स अँड कन्सिडर अ वन रिंग ऑफ रेडियस आर साइन थिटा अँड थिकनेस आर थिटा, आर डी थिटा. आपल्याला एक रिंग कन्सिडर करायची आहे जिची रेडियस असेल आर साइन थिटा आणि जिची थिकनेस असेल आर डी थिटा. ओके, Therefore, the gravitational potential at a point P due to the ring is given by. या रिंगमुळे पॉईंट P वर काय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऍक्ट होईल हे आता आपल्याला काढायचं आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे dv इज इक्वल टू g मायनस g इंटू मास ऑफ अ रिंग अपॉन डिस्टन्स ऑफ अ P फ्रॉम द रिंग. ओके, सो मायनस जी जसाच्या तसा. मास ऑफ अ रिंग कसं काढता येईल आपल्याला, 2 पाय आर साइन थिटा इंटू आर डी थिटा. ओके, म्हणजे टोटल साइड आणि डिस्टन्स ऑफ अ पी फ्रॉम द रिंग विच इज एक्स, आपण डायग्राममध्ये बघितलेलं आहे. ओके, सो मास ऑफ अ रिंग आपल्याला टोटल काय लिहिता येईल, मायनस जी इंटू मायनस जी जसाचा तसा 2 पाय आर साइन थिटा आर डी थिटा इंटू एम अपॉन 2 पाय आरचा स्क्वेअर अपॉन एक्स. ओके, मग 2 पाय कटला, एक आर कटला, सो आपल्याजवळ काय आन्सर मिळालं, dv इज इक्वल टू मायनस जी कॅपिटल एम साइन थिटा डी थिटा अपॉन 2x. ओके, त्याला इक्वेशन नंबर 1 दिला. नाउ अप्लाइंग द कॉस रूल इन अ OAP, वी हॅव OAP ट्रायंगल आपण घेतला, इजला OAP. हा जो ट्रायंगल दाखवलेला आहे, रेड मार्क केलेला आहे मी त्याच्यावर, तो ट्रायंगल जर आपण घेतला तर काय होतं, कॉसला लॉ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस स्मॉल आर स्क्वेअर मायनस ट्वाइस आर स्मॉल आर इंटू कॉस थिटा. हा रूल आहे, हा रूल तुम्हाला लक्षातच ठेवावा लागेल. ऑन डिफरन्शिएटिंग इट बाय किपिंग कॅपिटल आर अँड स्मॉल आर कॉन्स्टंट. आता आपल्याला याला डिफरन्शिएट करायचं आहे, पण कसं, कॅपिटल आर आणि स्मॉल आर कॉन्स्टंट ठेवून. सो व्हॉट विल वी गेट, 2x dx इज इक्वल टू मायनस 2r स्मॉल आर मायनस साइन एक्स डी थिटा. ओके, सो एक्सची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. 2 इंटू dx जो आहे तो आपल्याला इकडे ट्रान्सफर करावा लागेल, बट राईट हँड साईडला एक 2 ऑलरेडी आहे, 2/2 कॅन्सल. सो x इज इक्वल टू आर साइन थिटा डी थिटा बाय dx. याला आपण एक इक्वेशन नंबर दिलं. ओके, त्याच्यानंतर पुटिंग दिस व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 1 वी विल गेट, आपल्या ही जी व्हॅल्यू मिळाली इक्वेशन 2 ही इक्वेशन 1 मध्ये जर पुट केली तर आपल्याला काय मिळेल, dv इज इक्वल टू मायनस जी एम साइन थिटा बाय डी थिटा अपॉन ट्वाइस आर साइन थिटा डी थिटा बाय dx. ओके, मग डी थिटा कॅन्सल झाला, त्याच्यानंतर अजून काय कॅन्सल होऊ शकतं, इथे साइन थिटा कॅन्सल होऊ शकतो. सो डीव्हीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, dv इज इक्वल टू मायनस जी कॅपिटल एम अपॉन ट्वाइस आर इंटू स्मॉल आर इंटू dx.
याला दिलं आपण इक्वेशन नंबर 3. बट आता हे जे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल होतं ते आपण एका रिंगमुळे काढलं होतं. आपल्याला टोटल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काढायचं असेल तर आपल्याला त्याला इंटिग्रेट करावं लागेल. टू ऑब्टेन द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ॲट अ पॉईंट पी ड्यू टू द कम्प्लीट शेल इंटिग्रेट द अबाव रिलेशन विदिन द लिमिट 0 to twice r. त्याची लिमिट असेल 0 to twice r. मग जे इक्वेशन 3 आलं त्याला आपण इंटिग्रेट केलं. त्या इक्वेशन 3मध्ये काय होतं, gm/twice r कॉन्स्टंट होता, ते सगळं बाहेर काढलं. ओके, राहिला फक्त dx. सो त्याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली, v = g M/twice r इंटू r. मग twice r कॅन्सल झालं. सो व्हीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, v = -g M/r. आपण त्याला इक्वेशन नंबर 4 दिलं. इफ द पॉईंट P इज ऑन द सरफेस ऑफ द शेल देन व्हॉट विल हॅपन. जो पॉईंट P आपण घेतलेला आहे तो जर सरफेसवर असता तर r = R असतं. मग आपलं इक्वेशन कसं तयार झालं असतं, द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ॲट अ पॉईंट P इज ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग r विथ R. ओके, सो आपल्याला इक्वेशन मिळालं असतं v = -g M/R. इक्वेशन नंबर 5 दिला आपण त्याला. इफ द पॉईंट P इज इनसाइड द स्पेरिकल शेल देन द ऑब्टेन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ॲट पॉईंट P इंटिग्रेट द इक्वेशन 3 विदिन द लिमिट 0 to twice r. पण r. जर पॉईंट P जो आहे तो आपल्या स्पियरच्या आतमध्ये असेल तर त्याला आपल्याला परत इंटिग्रेट करावं लागेल. बट कोणत्या लिमिट्स द्याव्या लागतील, 0 to twice r. ओके, r काय डिस्टन्स आहे, सेंटरपासूनचं आपल्या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स आहे. ओके, मग त्याला आपण इंटिग्रेट केलं. इंटिग्रेट केल्यानंतर काय मिळाली व्हॅल्यू आपल्याला, v = -g M/r R. ओके, ते झालं आपलं इक्वेशन नंबर 6. सो दॅट द व्हेरिएशन ऑफ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल विदिन द डिस्टन्स r इज शोन. आता ही मी जी डायग्राम दाखवली आहे ही जरा केअरफुली बघा. हा मी एक स्पियर दाखवला आहे, सेंटर O दाखवलेला आहे. ओके, सेंटर पासनं V खाली एक दाखवलेला आहे. तिथे काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला, व्हीची व्हॅल्यू मिळाली -g M/r. त्याच्यानंतर जसं जसं आपलं डिस्टन्स वाढत जाईल सो v = -g M/r. बट कसा, r. ओके, सो ही डायग्राम अशीच ड्रॉ करावी लागेल तुम्हाला जर एक्झाममध्ये हा क्वेश्चन लिहायचा असेल तर. ओके, 5 to 6 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारण्यात येतो, इम्पॉर्टंट आहे. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम, एनी क्युरी, यू कॅन आस्क मी. ओके.